भगवान की जय। मंडलेश्वर महाराज की सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबान की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरु आई साहेब की जय। श्री गुरुदेव दत्त। गोपाल कृष्ण भगवान जय हरी सर्वांना। जय जय। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण सगळे महानुभाव या ठिकाणी जमलो। सगळ्यांनाच अनुभव आहे, सगळे ज्या ठिकाणी आपल्या सद्गुरूंचे आपण पायिक आहोत। तुम्हाला काय सांगावं, सगळ्यांचा अनुभव घेतलाय। अष्टसात्विक भावाची मांदी अर्जुना आधी श्रीकृष्ण अंगी, ते श्रीकृष्ण भगवंतांनी कुरुक्षेत्रावर जो अनुभव घेतला, अष्टसात्विक भावाची जागृती त्यांना झाली, तर आपण एवढे भाग्यवान आहोत की भगवंताला जो अनुभव आला तो आज आपण सगळे अनुभवतो। काय सांगू, आपल्या जीवनात जे सद्गुरू लाभले खूप आपण भाग्यवान आहोत। आणि अशा सद्गुरूंचा वसा आपण घेतला, आपण ते नामस्मरण घेतलं आणि आज पावे तो 40 वर्षापासून आपले सद्गुरू आई साहेबजी जे हाडाचं काळ रक्ताचं पाणी करून तळागाळातल्या माणसापर्यंत संप्रदाय पोहोचवण्याचं काम करतात, त्यांचे आपण सगळे ऋणी आहोत। कृपा दृष्टीने निहाळिले आणि आपुल्या पदी बसविले। आज आम्ही ताईंच्या सोबत बसतो तेवढे आमचं हे नाहीये, पण सद्गुरू काय करतात, आपण सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी। सद्गुरू आई असते, बाप असतो, नवे नवे आपला परमेश्वर हे सद्गुरूच असतात। प्रत्येकाचं आयुष्याचं सोनं व्हावं, 84 लक्ष योनी, एक एक योनी कोटी कोटी फेरा फिरून आपण या मानव जन्माला आलो आणि या जन्माचं सार्थक व्हावं म्हणून सद्गुरू आपल्या जीवनात यावे आणि आलेलेच आहेत। मग आपल्या जीवनात जे सद्गुरू आले, आपल्याला जो अनुभव आला तो कोणाला तरी अजून यावा, कोणाच्या तरी जन्माचं सार्थक व्हावं म्हणून प्रत्येकाने त्या ठिकाणी वाटा उचलायचा आहे। ज्योत असे ज्योत जगावं, आपल्याला समजलं ते दुसऱ्यालाही समजावं, त्याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करा। कारण की मजर सद्गुरू तेने तारीला संसार पुरू, आपला संसारातून आपण तरुण गेलो। हा जो भवसागर आहे, या भवसागरातून आपण तरुण गेलो, पण कोणीतरी आपल्या मागे सुद्धा आहे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करा। कारण की या समाजामध्ये बुवाबाजी खूप झालेली आहे। चांगला जर विचार केला तर आम्ही नेहमी पाखंड खंडनाबद्दलच बोलत असतो, नवले साहेब, आई साहेब, कारण की बुवाबाजी अंधश्रद्धा ही खूप भडकावलेली आहे आणि गुरु गुरु म्हणून गडी बोळातून गुरु तयार झालेले आहेत। गुरूंची आता कमतरता नाही, म्हणून कोणाची माळ घालावी, कोणाला शरण जावं याचा सुद्धा विचार करावा। गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, प्रश्न विचारावे दोन, तू कोण आणि मी कोण। ज्याला मी कोण आहे याचा साक्षात्कार झालेला असेल तरच तो आपल्याला तो अनुभव आणून देईल, त्यालाच माहित नाही मी कोण आहे। बघा, या कलियुगामध्ये या बुवाबाजीनी खूप शिखर गाठलेलं आहे। तुम्हाला जर तुमचं सार्थक करून घ्यायचं असेल तर पाणी पिना छान के, गुरु करना पहिचान के म्हणून निवड करावी आणि आपल्या देहाचं सार्थक करावं। कारण आज पाहतो तर रूपाचीच भक्ती चालली आहे। आपण मंदिरात जातो, फेऱ्या मारतो, फुलार घालतो, उपवास करतो, व्रत करतो, हे कर्मकांड आहे। कर्मकांडाच्या मागे लागून तुमच्या देहाचं सार्थक होणार नाही, तुमच्या जन्म मरणाचं राहत गाडं सुटणार नाही। भक्ती काय करावी हे पहिले आपलं ध्येय असावं। भक्ती करावी ते जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी। कारण की पुनरपी जननम पुनरपी जननम पुनरपी जननीचा तरी शहनम, ही जी आपली वारी चालू आहे, ही वारी चुकवण्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा आहे। प्रपंच तर नाशिवंत आहे, हे सगळा भ्रम आहे आपल्याला, हे स्वप्न आहे। स्वप्नामध्ये आपण हा प्रपंच करतोय असं धरा, परंतु जेव्हा आपल्याला डोळे उघडतात, ज्ञानदृष्टी प्राप्त होते, तेव्हा आपल्याला समजतं की क्षणभंगूर आहे, सगळं सगळं खोटं आहे। कारण एक दिवशी जायचं आहे आणि ते जाण्याच्या अगोदर आपल्या देहाचं सार्थक करायचं। म्हणजे काय करायचं आहे की मी कोण आहे,
हे आपल्याला ओळखायचं आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. त्याच्यासाठी आपल्याला भक्ती करायची आहे, प्रपंचासाठी नाही. प्रपंच तो आपला प्रारब्ध अधीन आहे, प्रपंच हा होतच राहणार आहे, परंतु परमार्थ आपल्याला करायचा आहे. आणि का करायचा तर जन्म मरणाचं रहाटगाड सोडवण्यासाठी करायचा. रूपाची भक्ती करून आपल्याला फक्त पुण्य प्राप्त होईल, परंतु आपलं रहाटगाड चुकणार नाही. प्रभू रामचंद्र अवताराला आले, खरं रूप जाणण्यासाठी वशिष्ठांना शरण गेले. श्रीकृष्ण भगवंताचा अवतार झाला, खरं रूप जाणण्यासाठी सांदीपनींना शरण गेले. नामदेव महाराज भगवंताशी खेळत होते, एका ताटात जेवत होते, भगवंता त्यांच्या हाताने जेवण करत होता, तरी सुद्धा खऱ्या स्वरूपाची जाणीव झाली नाही. आणि शेवटी मुक्ताईने सांगितलं की नामा कच्चा बे कच्चा नाही बना गुरु का बच्चा. तर नामदेव महाराजांना सुद्धा येसोबा खेचर यांना शरण जावं लागलं आणि आपल्या स्वस्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी लागली. मग आपण का नाही असं करायचं? स्वस्वरूपाची प्राप्ती जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपला परमार्थ खरा नाही. बघा, आपण परमार्थासाठी करावं, प्रपंचासाठी तू करत असता आपण हाडाची काळ करतो प्रपंचासाठी, परंतु त्याच्याने आपलं काही सार्थक होणार नाही. क्षणभर नाही भरवसा वारे सावध सोळा माया आशा. किती करणार तो प्रपंच? 84 लक्ष येऊन भोगत आलो आपण, प्रपंचच करत आलो ना. परंतु हा जो जन्म आहे आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आहे. ज्या वेळेस भगवंतांनी या 83,99,900 योनी तयार केल्या तर भगवंताला ओळखू शकला नाही. त्यांचा पण श्वास चालू आहे, आपला पण श्वास चालू आहे. माणसाला त्याची जाणीव झाली, साधकाला जाणीव झाली, जेव्हा सद्गुरू आपल्या जीवनात आले तेव्हा आपल्या श्वासाची आपल्याला जाणीव झाली. परंतु इतर योनीच्या ठाईने हा विचारच नाही, ते जाणू नाही शकत. मग जोपर्यंत आपल्याला आपल्या श्वासाची किंमत कळली नाही तोपर्यंत मग आपण प्राणी. परंतु जेव्हा आपल्याला आपल्यामध्ये विवेक जागृत होतो, सद्गुरूंना शरण जातो, आपण आपल्या श्वासाला ओळखतो, तेव्हा मात्र आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होते. आणि बाबा नेहमी सांगायचे की तुम्ही कुठे परमेश्वराला धुंडताय? कुठे शोधीशी रामेश्वर, कुठे शोधीशी काशी, हृदयातील भगवंत आहे हृदयात. कुठे शोधणार त्याला काशी तीर्थावर? काही नाही, आपण जातो काशी यात्रेला जातो, प्रयागला जातो, आणि आता या बुवाबाजीने त्या तीर्थयात्रा करायला खूपच सुरुवात केली. त्यांचं कीर्तनातून भागलं नाही. आता लोक कीर्तन परवडत नाही लोकांना, कारण की खूप मोठा खर्च आता कीर्तन करायचा आहे, म्हणून त्यांनी तीर्थयात्रा सुरू केल्या. आणि कीर्तनात गेले किंवा प्रॉम्प्लेट वाटायचे आणि तीर्थयात्रेला चला म्हणून सांगायचे. तर तीर्थयात्रा करून आपला काही सार्थक होणार नाहीये. बघा, आपल्या हृदयातला जो भगवंत आहे ठाईच बैसोनी करा एक चित्तन आवडी अनंत आडा. बाबा, त्याच्यासाठी नामाची गरज आहे. नाम रूपी नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ. बघा, कालचीच गोष्ट आहे. साहेब बाबांना घ्यायला गेले नारायण बाबांना, आणि त्यांना अगोदर रुपाली ताईंचा फोन आलेला होता, म्हणाले त्यांना घेऊन या. पण आले, नाश्ता झाला, चहा झाला, म्हणाले मला रुपाली ताईंचा फोन आलाय, कुठेतरी नारायण बाबा आहेत म्हणे, त्यांना घ्यायला जायचंय मला. येऊ का म्हणे मी तोपर्यंत? कळून नवले साहेब म्हणे, अहो तुम्ही त्यांनाच घेऊन आले की. म्हणजे बघा, नाम रूपा नाही मिळव वाचेचा गोंधळ. तसं भगवंताचं सुद्धा नाव आणि रूपाचा मेळ सद्गुरू घालून देतात. आणि आपल्याला आपले सद्गुरू आई साहेब लाभल्या, फार मोठं आपलं सौभाग्य आहे. आणि त्या सौभाग्याचा प्रत्येकाने आपण फायदा पण घेतलेला आहे, आपण ओळख करून घेतलेली आहे. फार काय बोलावं, टाइम कमी आहे. आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे की कर्मकांडाची भक्ती करू नका. व्रत वैकल्य उपवास करून तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होणार नाही, पुण्य होईल. परंतु माऊली सांगतात की पुण्याची पावटे सारे सवेचे इंद्रपदाचे उटेरे येऊ लागते माघारी मृत्यू लोका. जरी आपलं जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंतच आपल्याला इंद्रपदाची प्राप्ती जरी झाली तरी तोपर्यंत आपल्याला सुख उपभोगायला मिळेल. परंतु शेवटी आपल्याला या ठिकाणी मृत्यू लोकात यावंच लागणार आहे. आणि म्हणून जन्म मरणाचा रहाटगाड चुकवण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती करून आपल्याला स्वस्वरूपाची ओळख करून घ्या. आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या आई साहेबांच्या चरणी मी नतमस्तक होऊन मी माझे मनोगत संपतो.